दिवसंबा बाबा मेरे लिए दुआ करना मेरे कामयाबी के लिए। इकडे इकडे उचल 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 लवकर. मला का भिकार गिकार समजला का तू? बड़ा स्टँडर्ड भिकारी आहे बे, 500ची नोटही नाही घेऊन राहिला. मला का भिकार तो समजला का? बापा एवढा मोठा बंगला बांधणं सुरू आहे, फक्त शिमराची वाट पाहून आलो म्हणून इथं बसला. अरे परकाजी होय काय? राजू मला ओळखला? संजू भाऊ संजू भाऊ. काय सांगू राजू परकाजी, माझ्याजवळ पैसा एवढा झाला का मी काही कोणाला ओळखून नाही राहिलो. काय सांगू परकाजी तुम्हाला, माझ्याजवळ एवढा पैसा झाला आहे का मा घरच्या कूलरच्या ती बिस्लरीचं पाणी टाकतो. अरे पैसा तर बम झाला तुमच्यापाशी, पण अक्कल आहे काय तुम्हाला कवडीची? कोण? अरे अक्कल असती एखादा एशी आणला असता, कायले कूलरच्या आत बिस्लरीचं पाणी टाका लागलं असतं. हे जाऊ द्या हो, तुम्ही इथं कसे टेन्शनच्यात बसले? काय सांगू संजय भाऊ, मध्ये लग्न करा. अरे कोणी पोरगी द्यायची तर सोडा, पण कोणी दाखवाली तयार. सोपते का राजू तुम्हाला ह्या वयात लग्न करणं? अरे मग कोणी वयात लग्न करा? म्हातारे झाले ना राजू तुम्ही. परकाजी सोपते का तुम्हाला ह्या वयात लग्न करणं? अरे मग आले लग्न माझ्या पोराची गोष्ट होय. असं तुमच्या पोराची होय? मी समजलो का तुमची सोय बा. अरे परकाजी तुमचा तर पोरगा लग्नाचा आहे, मई पोरगी लग्नाची आहे. आपण असं करू ना, त्याचं लग्न करून देऊ आणि आपण दोघं जण युवय युवय बनून जाऊ. काय म्हणणं आहे तुमचं? वा एक नंबर जमते येत. या मग उद्या साक्षगणाच्या हिशोबानं. काय हरकत आहे बाबा. चलतो मग मी. हा ये जा परकाजी. ए बाबू हे इकडे. काय बाबा? काय आलं बाबा? काय आलं? अरे बाबू म्या त्यासाठी पोरगी पाहिली जे आपल्याला लग्न जोडायला जावं लागते. पण बाबा मी तर मुन्नीवर प्रेम करतो. प्रेम तर तू शिलावीर करत होता, पण झालं काय ते लग्न? आखरी मुंजाच राहिला का नी? बर बाबा तुम्ही म्हणाल तसं करतो मी. आला रे. अबे राजे उद्या नेगा माझ्या मशीनला पाहुणे उन्हाळे पाहिले. सेम कंडिशन मग तशी जायला का? माझ्या मशीन उद्या पाणी उन्हायला पाहिले. मग आता कसं कर? मी उद्या चाललो तुझ्या बापाच्या घरी गोष्ट करायला. मी जातो आता पोराच्या बापाला भेटायला. जय भूषंबा. इकडे
हा महल बांधण्यात आला महल. सिमेंटनी आलं म्हणून इथं बसला. सिमेंटाची वाट पा. तुमचं घर होय मग हे? नरेंद्र मोदीचं. मी तर बसलो आहे का महल घर होय ना. तुमचा पोरगा कुठे गेला मग? तो गेला ब्युटी पार्लरले. त्याचं लग्न जुटते. जाऊ नका मग, तोडून टाका सोयरीक. काऊन? तुम्ही सोयरीक तोडली तर माय लग्न होईल तिच्यासोबत. इकडे काय तू मले 3 लाख रुपये दे. कायले? एक तर त्याने कोणी पोरगी दाखवून नाही राहिलं. कव? अरे वावर नाही ना त्याच्या. पोरगा काय आहे? मग का त्याला 3 लाखाची बिर्ला वाईट पुट्टी मारता का गोरवासाठी? गोरं कायले करतो बे. एखादी वावर घेतो मग पाहिजे त्याच्यासाठी दुसरी पोरगी. घ्या ना, माझ्या खिशातच आहे ना 3 लाख रुपये. घ्या ना. माझ्या खिशात जर 3 लाख रुपये असते, मी तिच्या घरी गेलो नसता का हात मागायले? मग 3 लाख नाही तर सैली काही देतो का? तुम्हाला हे लय मागात पडन. अरे सस्तीत आम्ही चप्पलही घालत नाही. मी उद्या सगळ्या समोर तुम्हाला नंग करा. आता काय म्या शेरवानी घातली आहे का? आता इथं मी नंगाचा. उद्या येऊन तर दाखव तू. आता उद्या येऊन तर दाखव. त्या मुश्किलनं तर माझ्या पोराचं लग्न जुटलं. त्याच्यासाठी कधी मला नंगही वाहत असन तर नंगही होतो. पण सोयरीक तर नाही तुटत. आला का बेइज्जती करून? मी पण जातो तिच्या घरी. तिला बाप कसा पायात पडते म्हणाल्या. का रे स्पेशल वावर घेऊन दिले ना तुम्हाला? मग हिच्या वावरात काही गरज होती काय चरायला जायची? ओ मामाजी, काय करून आल तिकडे? इकडे कायले चिल्लावून आले याच्या याच्यावर? हे का तुमच्या भावाच्या चरायला गेलते काय? तुझ्या नावानं एखादी सायकल आहे? नाही. अबे भिकार चोटा, याच्या नावानं 7 बारे आहे. एका एकाचे 2-2 एकर. काय गरज आहे रे? हे दुसऱ्याच्या वावरात चरायला जाईन. मी तुमच्या गुड्डीवर 4.5 वर्षापासून प्रेम करतो. मग का तुला पेन्शन चालू करू काय? मी गुड्डीचा हात मागायला आलो. तू तिच्या एका हातात काय करशील? मी लग्नाची मागणी करायला आलो ना. लग्नाची मागणी करायला आला तू? हा, तर मला तर काही विचारपूस करास लागन. कर ना. प्रश्न विचारू? किती? बस शिक्षण किती झालं? बस जाऊ दे. झाला तुमचा एक प्रश्न. ते सोड. किती कमवत? 6,000 रुपये महिना. बस 6,000 रुपये महिना. 6,000 रुपयात तर मग गुड्डीचा रुमाल ते शंभूळ पुसाचा. बापा, एवढी शंभळी आहे तुमची गुड्डी? अबे शंभळी नाही मै गुड्डी, लखपत आहे लखपते. त्यासारखी नाही आहे. अवकातने घ्यायची चड्डी. तुले पाहिजे मै सोन्यासारखी गुड्डी. नाही घेत मापुल तोंड्या.
ओय थांब. कान खोलून ऐक. उद्या मा गुड्डीले पाहुणे पाहायला येऊन राहिले. तू का आजूबाजू दिसला असा बतकाळला जाशील तर खूप लक्षात ठेवजो. उद्या तुझी गुड्डी घरीच राहिली पाहिजे. त्या मग अपमान केला ना, उद्या तुझा अपमान होईल. काय मग पाहिला पूर्ण व्हिडिओ? ते म्हणते ना, एक फुल दोन माली. तसंच लग्नासाठी आहे पोरगी एक आणि दावेदार आहे तीन. मग आता गुड्डी कोणाला भेटन हे जर तुम्हाला पाहायचं असन तर आमचा येणारा व्हिडिओ गुड्डीचं लग्न भाग 2 हा लवकरच येणार आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असन तर लाईक करा, कसा वाटला कमेंट करा, आणि चॅनलवर नवीन असाल किंवा अजून चॅनल सबस्क्राईब केलं नसल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तसेच कल्याणी आर्ट तर्फे सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. ही दिवाळी सर्वांना सुखाची आणि समृद्धीची जाओ. धन्यवाद.